स्वातंत्र्य दिनी गरज नसलेल्या महामार्गातून आम्हाला स्वातंत्र्य द्या. महामार्ग विरोधासाठी आमदार सतीश पाटील, राजू शेट्टी यांचे अभिनव आंदोलन. महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतीश पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी अभिनव आंदोलन केले. तिरंगा झळकतोय, आमच्या शिवारात शक्तीपीठ नको, आमच्या वावरात जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, अशा जोरदार घोषणा देत आज आमदार सतीश पाटील यांनी भुदरगड आणि कागल तालुक्यातील महामार्गात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये जाऊन तिरंगा झळकवला. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. भुदरगड तालुक्यातील अक्कुर्डे गावातील शेतकरी दौलत देसाई यांच्या शेतात तसेच कागल तालुक्यातील एकोंडी आणि कोगिल बुद्रुक या ठिकाणीही आमदार सतीश पाटील यांनी शिवारामध्ये तिरंगा ध्वज उभारून शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. दरम्यान आमदार सतीश पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राहुल देसाई यांनी शेतकऱ्यांसमवेत भारतीय बैठक घालून भोजनाचा आस्वाद घेतला. फक्त कोल्हापूरच नाही तर 12 जिल्ह्याचा हा विषय असून गरज नसलेल्या महामार्गातून आम्हाला या शक्तीपीठ महामार्गातून स्वातंत्र्य द्यावं अशी मागणी यावेळी आमदार सतीश पाटील यांनी केली. महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य दिना दिवशी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा भूमिकेतून आम्ही आंदोलन केलं. गरज नसलेला महामार्ग आणि या शक्तीपीठातून आम्हाला स्वातंत्र्य मिळावं. पूर्वी ब्रिटिशांच्या विरुद्ध या देशातल्या सामान्य नागरिकांनी लढा दिला आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. आता सरकारच्या विरुद्ध लढा देऊन आम्हाला या शक्तीपीठ मधलं स्वातंत्र्य मिळवून घ्यायचं. शक्तीपीठातून कोणताही प्रकल्प असू दे, शेतकऱ्यांना विश्वास घेतलेला होणार नसल्याची भूमिका पालकमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. विश्वासात घेतल्याशिवाय निवडणुकीच्या आधी काय होतं? रद्द. आता विश्वासात घेतलं हे वाक्य कुठून आलं? म्हणजे निवडणुकीच्या आधी भूमिका काय होती? शक्तीपीठ रद्द. मग आता विश्वासात घेतल्याशिवाय करणार नाही याचा अर्थ काय? याचा अर्थ करणार आहे तुम्ही, असाच अर्थ निघतोय ना. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. हा एका कोल्हापूर जिल्ह्याचा विषय नाही, तर 12 जिल्ह्याचा विषय आहे. हेच पैसे शेतकऱ्याची कर्जमाफी करा, मध्यमवर्गीयांना महागाईतून दिलासा द्या, एसट्या कमी पडतात या महाराष्ट्रामध्ये एसट्या द्या, मुंबईमध्ये लोकल ट्रेन मधनं प्रवास करणारे रेल्वे क्रॉसिंग मध्ये दररोज 5-6 मृत्यू होतात, त्याच्यावर काहीतरी कारवाई करा. मुला मुलींची शिष्यवृत्ती त्या ठिकाणी द्या, लोकांना न्याय द्या, प्रायोरिटी बदला आणि हे 86,000 कोटी रुपये चांगल्या कामासाठी वापरा अशी आमची विनंती. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.